नमस्कार मंडळी. श्रीराम समर्थ. रथसप्तमी 25 जानेवारी 2026 रविवारी येत आहे. रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे किंवा काय करायचं नाहीये, आणि रथसप्तमीला दूध ओतू जाऊ द्यायचं असतं तर ते कसं आणि का ओतू जाऊ द्यायचं, यामागे काय महत्त्व आहे आणि ते केल्यामुळे काय लाभ होतो. मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम सूर्यदेवाय नमः लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रथसप्तमी 25 जानेवारीला रविवारी आहे. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते. आपल्या आयुष्यामध्ये खरंच सूर्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याला वाटतं की सूर्य उगवला उजाड झालं, सूर्य गेल्यानंतर अंधार होतो, रात्र होते. पण हाच विचार करा, जर सूर्यदेवता आपल्या आयुष्यामध्ये नसते तर आपल्याला संपूर्ण आयुष्य हे अंधारात घालवावं लागलं असतं. त्यामुळे सूर्यदेवाचं खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे आपल्याला सूर्यदेवाची या दिवशी पूजा केल्यामुळे इच्छित फलप्राप्ती जी आहे तर ती होते. मनामध्ये कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस सांगितल्याप्रमाणे अगदी साधा सोप्या पद्धतीने तुम्ही साजरा करा. तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. तर सगळ्यात पहिले म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात, तर आरोग्य सुधारतं, शारीरिक आणि मानसिक कष्टांपासून आपल्याला मुक्ती मिळते, सौभाग्य प्राप्ती होते, पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची आहे. तर रथसप्तमी हा आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. तर पद्मपुराणांमध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठे काही पाप आपल्याकडून झाले असेल, महापाप झाले असेल तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते, गंभीर आजारापासून रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते. आणि म्हणून सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कार सुद्धा घालायचे आहे आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुले टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. पूर्व दिशेला तोंड करून ओम सूर्यदेवाय नमः असं तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालेल. पण या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो. सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि ज्याप्रमाणे या दिवशी सूर्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी सूर्य हे रथामध्ये बसलेले आहे, त्यामुळे त्या रथाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. म्हणून याला रथसप्तमी असं म्हटलं जातं. आणि या दिवशी दूधसुद्धा आपल्याला ओतू द्यायचं असतं, ते सुद्धा शुभ मानलं जातं. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला स्वतःहून दूध ओतू जाऊ द्यायचं आहे. अग्नी देवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे ते आपल्याला ओतू द्यायचं असतं. दुपारी 12च्या अगोदर हे करायचं आहे. दूध अग्निदेवांना अर्पण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही एक तवा घ्या. तव्यावर तुम्ही समिधा घ्या. समिधा म्हणजे वेगवेगळ्या झाडांची छोटी छोटी लाकडं घ्या. गौरीचे तुम्ही 2-3 तुकडे टाका. गौरी म्हणजे शेणाची जी गौरी असते, गोबर आपण त्याला म्हणतो, तर त्याचे तुम्ही 2-3 तुकडे टाका. त्यानंतर थोडंसं तुम्हाला प्रज्वलित होण्यासाठी तुम्ही 1-2 कापराच्या वड्या टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला मातीचा छोटासा मटका घ्यायचा आहे. जसं आपण सुगड पूजन केलं होतं तसं छोटंसं तुम्हाला मातीचं बोळकं आपण म्हणतो किंवा खण म्हणतो, त्यामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे. तर त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ, साखर आणि तांदूळ टाकायचे आहे. तीळ, साखर आणि पांढरे तीळ आणि तांदूळ अगदी किंचित किंचित चिमूटभर टाकायचे आहे. अर्ध्यापेक्षा वर तुम्हाला त्या बोळक्यामध्ये दूध घ्यायचं आहे
मातीचं भांडं किंवा इतर दुसरं कुठलं असेल तर ते पण चालेल. त्यानंतर तुम्हाला शक्यतोवर हे दूध जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाईल अशाप्रमाणे ठेवायचं आहे. म्हणजे उत्तर दिशेला ओतू जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं भांडं उत्तर दिशेला तिरके करून ठेवा. पूर्व दिशेला ओतू जाऊ द्यायचं असेल तर पूर्व दिशेला ठेवा. त्यानंतर समिधा प्रज्वलित करायचं आहे आणि दूध ओतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे. नमस्कार करायचा आहे. हे दूध अग्निदेवांना दुधाचा प्रसाद जो आहे तो आपण अर्पण केलेला आहे, नैवेद्य अर्पण केलेला आहे असा त्याचा अर्थ असतो. आणि उरलेलं दूध जे आहे ते तुम्ही चमचाभर घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचं आहे. यामुळे आरोग्याच्या पण काही समस्या असतील, रोग वगैरे काही मोठे रोग आहेत त्यांच्यापासून मुक्ती मिळते. हे पण त्यामागचं कारण आहे. आता सगळ्यात पहिले म्हणजे हे व्रत कुणी करावं? पाहिलं गेलं तर सगळ्यांनीच हे व्रत करायचं असतं. सगळेच जण हे व्रत करू शकता. पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तीच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही, कमकुवत आहे, त्यांनी तर हे व्रत करायचं आहे. ज्यांना वारंवार आरोग्यासंबंधित काही समस्या येतात, काही ना काही शरीराच्या समस्या चालूच असतात, त्यांनी पण हे व्रत करायचं आहे. मूल होण्यासाठी ज्यांना अडचणी आहे त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे. व्रत म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा आहे. त्यानंतर दूध ओतू जाऊ द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा पण करायची आहे. आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करायची? तर सगळ्यात पहिले रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना काहीही दान करा. अन्न, वस्त्र, त्यानंतर तुम्ही इतर काही खायच्या वस्तू देऊ शकता. रक्तदान करू शकता. काही तुमच्या मनाला योग्य पटेल ते काही दान करा. यथाशक्ती दान करा. मनापासून दान करायचं आहे. पाण्यात गंगाजलाचे 2 थेंब टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलेलं चांगलं मानलं जातं. पण आपल्याला ते शक्य नाही म्हणून मी नेहमी सांगते, गंगाजलाची बाटली घरामध्ये ठेवा. कुठल्याही शुभ दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये, घरातल्या सगळ्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब टाकायचं आहे. यामुळे काय आहे, त्या शुभ दिवसाचा फायदा घेण्यासाठी आपल्यातली नकारात्मकता ऊर्जा घालवणे महत्त्वाचं असतं आणि म्हणून या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, दान करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सप्तधान्य या दिवशी दान केलं जातं. तर तुम्ही जे धान्य तुम्हाला वाटेल ते गहू, बाजरी, काही धान्य तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही दान करू शकता. या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो आणि निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून जात असते. आता सगळ्यात पहिले म्हणजे सूर्यदेवांची या दिवशी पूजा कशी करायची? तर सूर्यदेवांची रथामध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या दिवशी पूजा करायची असते. कारण हा सूर्याचा जन्मदिवस असतो. तर 25 जानेवारीला रविवारी सकाळीच तुम्ही अशी पूजा मांडू शकता. तर पूजा मांडणी फार काही नाही, यासाठी अगदी सोपी गोष्ट आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला या दिवशी तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि सूर्यदेवाची तुम्हाला रांगोळी काढायची आहे. सूर्यदेवाची रथामध्ये बसलेली आपली साध्यात सोपी तुम्ही रांगोळी काढू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ही पूजा जी आहे ती तुम्हाला सकाळीच मांडून ठेवायची आहे. पूजा करताना तुम्हाला सतत ओम सूर्य देवताय नमः, ओम सूर्य देवताय नमः, आदित्याय नमः, जे सूर्याचं नाव तुम्हाला माहीत असेल ते घ्या. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले दिवा लावायचा आहे, पाट घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला पिवळा, ऑरेंज किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे. दिवा लावायचा आहे. गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. जसं आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पांची स्थापना करतो, त्यानंतर सूर्याचे तुम्ही ड्रॉइंग लावू शकता किंवा प्रिंट लावू शकता किंवा वहीवरही काढू शकता. जसं तुम्हाला पाट्यावर ठेवायचं आहे. 7 घोडे असलेल्या रथामध्ये सूर्यदेवता बसलेले आहे अशी ती प्रतिमा असते किंवा तांब्याचा सूर्य तुमच्याकडे असेल ना तर तो पण तुम्ही लावू शकता.
त्यानंतर त्या सूर्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे, फुलं अर्पण करायची आहे, 7 धान्य तुम्हाला ठेवायचे आहे, तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. 7 धान्य एकत्र करून ठेवा किंवा 7 वेगवेगळ्या वाट्यामध्ये किंवा बोळक्यांमध्ये ठेवलं तरी पण चालेल. आणि यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा अगरबत्ती दाखवून नमस्कार करायचा आहे. आणि आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे. अशी अगदी सोपी ही पूजा मांडणी आहे. पण ही पूजा मांडणी केल्यामुळे आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पॉझिटिव्ह घडत असतात. आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो, आजारपण हे जातं, जीवनामध्ये समृद्धी येते, सुखसंपदा सगळं काही आपल्याला अगदी भरभरून मिळत असतं. रथसप्तमीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये. तर रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला मांसाहार करायचा नाही. त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवा. काही घरामध्ये वाद विवाद, कटकटी, भांडणे, शिवीगाळ हे झाले नाही पाहिजे. त्यानंतर या दिवशी बाकी इतर व्यसनसुद्धा करायचं नाहीये. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा. जय हरी विठ्ठल.